नमस्कार, मी अन्नपूर्ण अनु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी मुळ्याची भाजी बनवत आहोत। मुळा खिसून आपण सुंदर अशी टेस्टी अशी ही भाजी तयार करणार आहोत। तर चला पाहूयात आपण ही रेसिपी कशी बनवायची आहे। खूपच छान, चविष्ट आणि आरोग्यासाठी सुद्धा अति उत्तम अशी ही मुळ्याची भाजी असते। तर कोणाकोणाला नाही आवडत खायला, पण तुम्ही अशा पद्धतीने भाजी खाल तर सर्व भाजी संपून जाईल आणि अगदी चविष्ट अशी भाजी तयार होईल। तर चला आता आपण पहिल्या प्रथम मुळा साफ करून घेऊया। तर मुळाचा जो वरचा ग्रेन भाग असतो तर तो काढून टाकायचा आहे। म्हणजे जी पाने वगैरे असतात ती काढून घ्यायची आणि वरचं साल आहे ते साल सुद्धा आपण या पद्धतीने काढून घेतलेला आहे। मुळा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि मग साल आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण हा मुळा जो आहे तो किसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचा आहे। आता बघायला गेलं तर हा मुळा कोवळा असेल तर अतिशय टेस्टी असा होतो। जर हा मुळा जून असेल तर मात्र चव थोडीशी कडवट अशी येते। म्हणून वाहत असताना किंवा घेत असताना आपण मुळा कोवळा घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या भाजीची चव अति उत्तम अशी होईल आणि सर्वांना मुळा आवडेल। आता पाहूयात आपण हा मुळा आता किसून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हा सर्व साल काढून आपण हा मुळा खिसून घेत आहोत। तर मुळात आपला खिसून तयार आहे, पाहू शकता। आता आपल्याला याच्यातील पिळून वगैरे मुळा काढायचा नाहीये। तर पिळून काढल्यानंतर त्याच्यातील जीवनसत्व कमी होतं ऍक्च्युली। तर म्हणून आपण हा मुळा जसा आहे तसाच आपण भाजी बनवत आहोत। तर पहिल्या प्रथम आपण कढई घेतलेली आहे। कढई चांगली गरम करायची आहे आणि मग कढईत तेल ओतायचं आहे। आता तेल सुद्धा आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं। आता मोहरी आणि जिरं चांगलं तडतडू लागलं की मग आपण हळद टाकणार आहोत। थोडीशी चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे, जास्त नाही। आणि त्यानंतर आपण कुटून घेतलेला जो लसूण आहे ते 10-12 लसणाच्या पाकळ्या छान अशा कुटून घ्यायच्या आणि मग त्या सुद्धा आपण यामध्ये ऍड करत आहोत। आता पाहू शकता लसूण चांगला लालसर असा भाजून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची ताजी ताजी अशी पाने सुद्धा घालायची आहेत। आता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे आता सध्या,
कोथिंबीर सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आणि आता लाल मसाला टाकायचा आहे। तर हा लाल मसाला थोडा कमी तिखट आहे आणि रंग सुद्धा अतिशय सुंदर असा येतो। तर पाहू शकता आपण लाल मसाला 1 चमचाभर घातलेला आहे। तुमच्या लाल मसाल्याच्या तिखटाच्या चवीनुसार, म्हणजे तिखट जर जास्त असेल तर कमी घाला, तिखट कमी असेल तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही ॲड करू शकता। आणि मग आपण मीठ घालत आहोत चवीनुसार आणि मग आपल्याला हा मुळा सुद्धा ॲड करायचा आहे। आता मुळा आपण व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। मुळा परतून झाल्यानंतर आपल्याला एक लक्षात ठेवायचं की यामध्ये पाण्याचा अजिबात एक सुद्धा थेंब घालायचा नाही। तर आता आपण यामध्ये मुगाची डाळ ॲड करत आहोत। तुम्ही ही डाळ थोडी धुवून घेतलेली आहे। ॲक्च्युली ही मुगाची डाळ जी आहे ती हिरवी आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी डाळ आवडते ती सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। म्हणजे जी फोलाची डाळ असते तर ती ही डाळ आहे। थोडीशी मी ॲड केलेली आहे 2 मुठी एका मुळ्यासाठी। आणि मग आपण व्यवस्थित हा असा तेलावरती परतून घेणार आहोत मुळा। सुंदर असा कलर सुद्धा येत आहे, पाहू शकता। पांढरा शुभ्र मुळा असल्याने लगेचच तो आपला लाल मसाल्याचा कलर घेत आहे। बघूनच कोणालाही खावासा वाटेल अशी छान अशी ही रेसिपी आहे। आणि आता थोडा वेळ आपण झाकून ठेवायचं आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे किंवा स्लो केलं तरी चालेल। आणि 10 मिनिट आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे मुळा। मध्ये मध्ये चेक करायचं आहे आपल्याला, कारण याच्यामध्ये जर पाणी कमी असेल तर करपण्याची शक्यता असते। ॲक्च्युली याला पाणी सुटतं आणि मग व्यवस्थित असा फक्त याच्यामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यावरतीच आपण हा मुळा शिजवून घेऊ शकतो। आणि पाहू शकता मस्त आणि टेस्टी अशी आपली भाजी ही तयार आहे मुळ्याची। पोटासाठी अतिशय फायदेशीर ठरणारी ही भाजी आहे। तर नक्की ट्राय करून पहा या पद्धतीने। खूपच छान अशी टेस्ट येते आणि खूप छान अशी भाजी चवीला होते। आणि आता आपण सर्व करूयात एखाद्या बाउलमध्ये। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला आणि माझी रेसिपी थोडीशी जरी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार। थँक्यू।